शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला अनेक आमदार खासदार गैरहजर होते। अमोल कोल्हे त्याचबरोबर रोहित पवार, अमर काळे हे बैठकीला गैरहजर होते। रोहित पाटील, नारायण पाटील, राजू खरे यांनी सुद्धा बैठकीला दांडी मारली। मुंबईमध्ये वायबी चव्हाण सेंटर इथे पवार गटाच्या बैठकीचं आयोजन केलेलं। शरद पवारांनी बैठक बोलावली, मात्र त्याला अनेक आमदार खासदार गैरहजर होते। या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याशी जोडल्या गेल्यात त्यांच्याकडून। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीचं पूर्वनियोजन करण्यात आलं होतं, म्हणजे सर्व आमदार आणि खासदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत त्यांना पूर्व सूचना दिल्या होत्या आजच्या बैठकीसाठी। असं असून सुद्धा अनेक आमदार खासदार जे आहेत ते या बैठकीसाठी गैरहजर होते। त्यामध्ये अमोल कोल्हे, अमर काळे, त्याचबरोबर रोहित पाटील, रोहित पवार, नारायण पाटील आणि राजू खरे हे दिग्गज नेते जे आहेत ते या बैठकीसाठी अनुपस्थित राहिले। या बैठकीसाठी अनुपस्थित राहिलेल्या नेत्यांनी जे आहेत त्यांची कारणं दिली। मात्र या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांनी जे आहेत ते शरद पवार यांच्या समोरच प्रश्न उपस्थित केले की विलीनीकरण होणार आहे की नाही, ज्यामुळे आम्हाला पुढे कसं काम करायचं आहे याकरता आमचा हा संभ्रम दूर करावा, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की विलीनीकरण जे आहे त्याच्यावरती पडदा पडलेला आहे आणि विलीनीकरण दोन्ही राष्ट्रवादीचं होणार नाही, अशी भूमिका जी आहे ती जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली। तर या बैठकीचं नियोजन याकरता करण्यात आलेलं होतं कारण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मग विधान परिषदेच्या निवडणुका असो किंवा आगामी काळामध्ये पक्ष संघटना वाढवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची आणि नेत्यांची बैठक बोलवण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पक्षाच्या विलीनीकरणाच्या बाबतीत चर्चा ज्या आहेत त्या अजून पण संपलेल्या नाहीत। मात्र येत्या काळामध्ये शरद पवार गटाचे पदाधिकारी, नेते, त्यांचे आमदार खासदार हे कशा प्रकारे पक्ष संघटना वाढवण्यासाठी काम करतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। तुम्ही आमच्या अशाच जोडलेल्या राहा।